बा रघुले का धंदा तर का लय डिम पडला बा. रोजचा एक बोकड्याच खपून राहिला ना भावा. आता काय करतो बा, कसं करतो. काही काळजी न करू, येतील ना धंद्याचे दिवस. थांब ना जरासा, आता पाणी पावसाळ्यात लागू दे. आता उन्हाळ्यात काय असते लोकांचं, पैसा ना आदला कामही नसतात. तर कसं पावसाळा लागला, कामं धंदे झाले लोकांना सुरू की लोक खायला सुरू होऊन जातात. घड्या पण मोसम मध्ये होता ना आपला धंदा. रोजची 20,000 25,000 20,000 25,000 येत ना. आता काय का 7-8 हजार रुपयाचा धंदा होऊन राहिला. त्याच्यात बोकड्या विकत आणा की आपण ठेवा त्याच्यातले पैसे. तर का घरी चालत नाही बा. कसं काय करशील सांग तुम्हाला आता. अरे आपल्या विदर्भात का लहान तपते का भावा. गरमास किती करून राहिली. या गरमीचं मटण खातात काय लोक. एक तर मे महिना आहे भावा, संतपून राहिला ना. आगा लागून राहिल्या कुठे कुठे. काय खातील मटण. मटण गरम असते ना. थांब जरासं एखादं पाणी पडलं की पाय आपल्या कशी कशी गिरायक उसांटेच. गरमास्त आहेच म्हणा. घरातल्या झपानी वाटून राहिलं. मी तर बा गल्लीवर येऊन राहिलं झपायले. घामच तेवढा येते बा घरात. पर हंप येते ना रे बापा. पुरं धतर वलगच होते माय. रे बाबा बाहेर झेप्याला पुरते बा. असं थंड हवेत मस्त मोकळं झपते माणूस. आणि झतर पतर सोडून टाकत जाय पुरं. हंडरबँडवर राहत जाय. लेका होतील ना का घाम बेंड काही सांगता येत नाही बरं. घामाय बी उसाटतात. हे उन्हाळ्यात बेकार असते. वस्त वाटते हंडरबँडवर पाहिजे का. हो बा, आपण तर हंडरबँडवरच असतो. आपल्याला झप हंडरबँडवर येते, तशी झपत येत नाही. फुल पॅन्ट असला की रे वा. एक तर तुझ्यासारखं मला झतरही नाही. मी झतर घालत नाही ना. कूलर गिलर आणता सायाचा गरमीचा. दिवसा बसायला तरी होईल का आपल्याला. इकडे उन्हात मरा लागते ना आपल्याला. दुकानावर मटणची दुकान आहे ना आपली. तर कोणतं कूलर लावशील तू. सुधीले का बसायला जागा नाही का. उन्हात बसा लागते तटी. आणि कूलरच्या गप्पा मारून राहिला का. तुझ्या काय बायकोले कूलर लावता का घरी. हा तुले काय बायको नाही भाऊ. तुले काय चिंता अशी. मला बायको आहे भाऊ. आता तिकडे आपण तरी उन्हात राहतो तरी बायकोले घरी कूलर पाहिजे की नाही. बा जेवढी बायकोचे लाड पुरे ना तेवढ्या बायका हिटगावतात बरं. डोक्यात हाकतात. जसं कसं डोक्या खाली ठेवत जा बायकोली. काही कूलर फुलर आणू नको. काल 4,000 खर्चून राहिला. तेवढा त्याला किराणा होते आपला बाजार हाट होते. म्हणतो ती बरोबर आहे म्हणा गड्या. बायकोचे लाड नाही पुरायला पुरत. अरे बा हे दोन्ही बुडे आहेतच काय डिसा. चला बाबा फटकन निघाला खाली मान घाला निघटून. आता बारी शिवले आला रे. तुझे मग काय करत त्याचं दलिंदराचं. पुरा कोणी निघला हा. मागे पुढे पाहिलं नाही यानं. काय झालं लेग्याचं. काही करेल त्यानं खांडू खराबे काम म्हणून गेला तो मुंडी खाली घालून. हे शिवलेले का तुझ्या पोटले का भेजा जाऊची नाही का. काय खाल्लं तर बिले का तू ना. अबे माया खायला काही होते का. त्या भाभीला विचार जाऊ तू काय खाल्लं तर म्हणून. आणि कुचिन कसं काय निघलं म्हणा. हे झटी जाईन झटी हे शिवल्या बोट घाली. असं एवढं कुचिन तर कोणाच नाही काटतो. हे लेका तुझ्या काटतो ढोरासारखं मार खाते तरी सुधरत नाही लेका. पाय नको तोऱ्यात गेलो खाली मान घालून. उकडे गेला काय माहित काशी करायला आता. तुला सांगू का रघु. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही बरं. हा कसा आहे माहित आहे. कुत्र्याचे शेपूट हे कोडच आहे. हे सारखं होणार आहे काय. आपल्याला काही घेणते नाही. साया शिवल्याचा कुठे विचार करतो. मग चाल आपण जाऊ आता. चाल बरं. हो चाल बा. दुकान सुरू करावं लागेल आपल्याला. चाल बा चाल. गड्या नामदेव ते भावर कधी पाहतो बा. मला एक घर वावर पाहिजे होतं गड्या. एक तर पैसा कसं माझं एक्स्ट्रा पडेल बा. कोणाची विक्री तर सांग ना गड्या. पाय ना एखाद्याचा वावर. तुमचं राजा बुडे बाबा वावर चालू आहे राजा. माहिती बघ राहिलं राजा. टाक्याचं वावरात अजून पराठी पेरायची आहे मुले. तुमचं वावर कधी पाहू मी. काम करत नाही गड्या. काय नाही लागले तर पैसे घ्यायचं बाबा. 20-25 हजार रुपये. पण देणं आपला तेवढा ताळा जमून मेळ आणून देणं. तुला कसं माहित असते हिंटा फिरतास तू. हो साधू बा या बुड्या मेळ आणा बरं. पा बरं एखाद्याचा वावरले एक करे भर. बा मी त्या काही तिथं ब्यात नसतो बा वावराचा आणि फावराचा न्याच्या त्याच्या. कोणाची पोरगी कोणा पोरगा लगन फगन हे सांगा बा मला. आता वावराचं मला काय घ्यायला पैसा समजते हो. तुम्ही गळे हो दोघंही जंगेला निकळी जंगेला. तुम्ही एकामेका लोटून राहिले. या नामदेव साऱ्या शाळा आहेत ना. या नामदेवला माहिती असते कोणाचं इक्री आहे कोणाचं काय आहे. पण हा कसं सांगणार नाही. हा नाटकं करते साऱ्या गावाचे. कसं गड्या तुला की नाही मला घेऊ देणं नाही बा. नामदेव मला असं वाटून राहिलं. तुम्ही का मा धुऱ्या घेऊन राहिले का राजा. मी तुम्हाला घेऊन नाही देऊ तर. अरे मला माहित पडलं की मी सांगतो तुम्हाला. पण माझ्या कामच मला सुसू नाही देऊन राहिले ना. आता पा पाण्याची पराठी लावणार ठिबक टाकणार हरणं हाणायला जाणार. त्यातल्या त्यात मला बैलजोडी घेणार. एक बैल माडंगरा झाला आणि एक बश्या. सांगा आता काय करू मी. पेरणी होत नाही माझ्या यंदा. मला आता बाजारा फिरा लागते. तू बाजारा फिरते की नाही तर मला येऊ देत द्या सोबत. मी त्या मागं हा सैली झेराल तुई. मला समजते कशी घेतं काय घेतं. आणि एखादा जर आळ झडप सापडला आपल्याला वावर ऐकणारा तर आपला सौदा घेऊन जाते. एका कामात 2 कामं करू ना आपण. तुम्ही म्हणता मला येऊ दे तो समाधान मी माझ्यासोबत असते. कोणाला नेऊ मी. चहा पाणी नाश्ता किती खर्च वाढते तो सांगा बा आता.
चहा पाण्याचं नाश्त्याचं सर माकडे सोडणं, मी खाऊ घालतो तुले कदलं खातलं खातात, पण कसं मला येऊ देऊ त्या मागं मागं. आणि तू थैली धर, तुम्ही लागलंच तर मागं मागं. हा, तुम्ही लागलंच तर बैल घेतले की नाही तर दोर बी धरतो घर लोक आणतो मी, पण कसं माझ उगाड लागतो वावराचा चक्कर भरायचा. बरोबर बा, चालत जा तुम्ही, मला काय डोक्षा आणायला लागते तुम्हाला. का बुडे बा कुकडे हात मारला तुम्ही न, एवढा पैसा आणला तर बा वावर घेतो येतच करून राहिले बा. त्यांनी आपली चहा पत्ती साखरेची सोय नव्हती, आता तर बाबा वावर गोष्टी चालू आहेत लाखाच्या याच्या त्याच्या. काय साधू, लोकांना कसं आपले खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे वेगळे आहेत. हा, आपण कसं आपल्याला पैसा आहे दाखवत नसतो. आता माझा भरपूर पैसा जमा झाला, मग काय करा, लोक घर बांधतात प्लॉट घेतात, पण आपल्याला ते करणं नाही. हा, ते कसं फुकटची आहे, ते फुकट गुतून आहेत पैसे. घरन भर काल पाहिजे आपली बरी झोपली, पण वावर झालं कसं, पोऱ्याले होते ना वावर. पैसा जमा केला राजा बुडवा तुम्ही ना, नाही करता करता डायरेक्ट बापा एकर वावर घ्या आले. असंच असते भाऊ आपलं मन. हा, थंब थंब तळेसाठी असंच करायला लागते बाबा, तर माणूस पुढे जाते. नाही तर मग कसं पैसा आला की मस्ती येऊन फायदा नाही ना, बसमते माणूस. हा बुडे बा, तुम्हाला आयडिया बा पैसा पोचवायची, नाही तर मग आमच्या आली की आम्ही तुडक तुडक करतो बाबा. काय फ्रीज घेऊ दे, काय कूलर घेऊ दे. हा, माझा बाहेर मोबाईल दिला मी मागं घेऊन घेणारा ना खर्चात आमची दुनिया घरची. तेच बाबा, खावलेलेच पैसा कमी पडते. तुम्ही बरं जमवलं राजा बजेट, एकर वावर घेऊन राहिले बा तुम्ही. आता झालं असेल तुमचं वावराचं पुराण, तर मग येऊ काय मी, कसं माथी बघ टाकणार त्या गंठ्याने नाही मला. कसं अटी जर तुमच्यासोबत गप्पा मारत बसलो की तो गंठ्या नखरे करीन, उन्हात झालं फलानाच झालं, मग बायकोच नाही म्हणते. तुम्हाला माहिती आहे तो पोळ्या कसा नाटके घोरायचा. बाबा काय जातं तो, काय ना शिवला लिहून राहिला आणि तिकडून कार गड्या हटी उभी आहेत कार बा. हे आवाज हटी जाईन थोडी अभ्यासाचा मामा. हा, विचारलं तर काय सांगा आपण. चाल बाबा खाली मान घाला, निघलो बरोबर. सगळ्या शिवला पुढे बा तुम्हाला काहीच भाव नाही दिला बा शिवला. कोण गेला लेख शिवला. कुकडे ना कुकडे काय ना की गुंडी फसली असेल त्याची, म्हणून तर गेला तो तोंड लपवून. नाही तर माशी बोलल्याशी जात नाही तो. त्याले धंदाच काय राजा शिवलेले, काय ना काही खांडो खराबे काम असतील त्याचे. दुसरा धंदा काय कुरापा त्याले. बा त्या शिवल्याला धंदा असो की नसो, आपल्याला काही घेण देणे. चला बा मी चाललो. चालता का साधू बा, चला बा नामदेव चला ना. नामदेव पायदो कडा तेवढं वावराचं. हो पाहतो. काही करून आपल्याला वावर घेणार बा, या नामदेवच्या मागच लागा लागेल आपल्याला. कसं याच्यात वैकी बाकी लोक आहेत ना. चला आता शिवल्याचं काय मॅटर आहे पाहा लागेल, याच्या मागं झाला लागेल आता आपल्याला. अरे बा झुंबर कुकडे झाला होता बा, काही दिसून नाही राहिला गड्या तुझं. दगडू झुंबर जात असेल कोणाच्या थिबक मिबक टाकेली. थिबक आणि फिबक गात दुसरं थिबक सुरू झालं, थेंब थेंब गवून राहिलं. काय माहित आहे की तुम्हाला कोणतं थिबक आहे बा, कोणतं गवून राहिलं. अरे तुम्हाला काय माहित आहे की बाबा, शिवल्याचं त्या मुंशीचं जमलं ना सांगोड. हा, दोघांचं मस्त चालू आहे. हा, मस्त कोपऱ्यात जाऊ बसतात. कसं काय माहित रे बा. बापा आपला काल्या नाही का, काल्यालाच लव लेटर घेऊन पाठवलं शिवलाल मुंशी जोई. खरंच काय रे बा, खरंच काय. अरे हो ना बा, मी का खोटा सांगून राहिलो. खरंच दोघांचं जमलं जुगाड. हो, या काल्यानं सपोर्ट केला ना, काल्यानं मस्त लव लेटर नेऊन दिलं. झाली हो बोला द्यायची दोघांची बी. झाला तर दोघांची झांगड चालू मस्त कोपऱ्यात जाऊ बसतात तिकडे. लेखो बसा आपण चोय तिकडे, राखा इकडे वटे आणि ले सायाचे अर्धे होय मजा मारून राहिले. सांगा आता शिवल्यात काय पाहिलं शिन का मग त्या मुंशीनं. बसता नाही तर काय का मार खाता त्या शिवल्यासारखा, त्याला घडोघडी मार खायची सवय. हा, आपण काय एवढं दणकट व्हायला का मार खाऊ काही नाही. एखाद्या दिवशी झपके मग मनशाना लागणं का सोपी आहे काय. काही मार नाही खात भाऊ शिवला ना चांगला पक्का जुगाड जमवला. हा, मनशीच पाहिजे भाऊ त्याच्याकडे, मनशीच पहिली लाईन मारे त्याच्यावर. हा, सारंच माहित पडलं मला कुठून कनेक्शन लागलं, काय झालं, कसं लागलं तर. हा, मनशीला पटेल आहे तो चांगला. हे पोरगी लेका एक नंबर सुंदर आहे ना बा, दिसेल लेका. पुण्यात गेली तर बेजा वाया गेली लेकाजी. हा, गावात येऊन हे असे नोकरी करून राहिली बा. पाटील आता पुण्यात जे ढोंगडे गेले असतील, हा आता घरी आल्यावर गमते काय, मग काय ना काय सुरू पाहिजे नाही काय. खर्च पाणी कसा भागीन, लाली लिपस्टिक कुठून येईन. मग पकडला तिनं शिवला. तिला माहित होतं हा कुठून काय चोऱ्या माऱ्या करून पैसे आणते म्हणून आपल्याला देते. आणि आपण तर सारे फकणे रुपया कोणाला देत नाही. आपल्याला काय पटवणार आहे ते तो जायगडे. हो ते पण आपल्याला आहे की नाही हे कान पकडा लागते बरं. हो, यायला कसं चपराक द्यास लागते. आणि शिवल्याबरोबर कसं आपल्यासारखं करून घ्या लागते ना. पकडले की तिला काही नाटकं करता येत नाही, आहे की नाही. हा, जमवता बजेट सांगा तुम्ही मला. गरज असेल भाऊ शंभर तर तुझा आहे भाऊ त्याच्या नांदी लाग. आपण तर काही नांदी लागत नाही बा. आपलं हऱ्या भाऊ लगन पक्क. आपली काही स्वतःच्या हातानं आपण काही बदनामी करून घेत नाही ना, आपण काही येत नाही बा. मामा म्हणले जर माहीत पडलं की बस ते लगनच तोडून टाकीन लगा. माहित पडते हो तुमच्या मामले राजा, तुम्ही भिवून राहिले. अटीसा होणारी बायको आहे झाली थोडी. हा, तुटल्या तर तुम्हाला 17-60 भेटतील राजा. तुमचा काही इस्टेट कमी आहे का, पण आता सारखं करून घ्या ना, अनुभव भेटते ना. हा, पकडलं कांट. खरकोट खाईन रे बा, आपल्याला सवय नाही ते खरकोट खायची. हा, तुले नवं येशील तूच खाय बाबा. हा,
अरे गा ढोकरेल्या का मूत हे आपल्याला सांगू नको रे बा तरी काय मग काम आपण त्याच्या साथ दूर आहो बाबा कोण हाताने बदनामी करून घेईन. पाटील बरोबर बोलून राहिले राजा तुम्ही. या झुमऱ्याला काही अक्कल नाही सायाले याले नुसतं का लाय जाटायले तेच पाहिजे. हा दिसलं की असे लायच टपकती यायची. हा एवढं तुले कोंडायचं लग्न करून घेणं काल इकडे तिकडे तोंड मारून राहिला. अरे मला बरं म्हणून राहिले तुम्ही तेच पाहिजे. आणि तुम्ही केलं की झालं चांगलं आहे. आणि मी काही गेलं की बस मी लाय जाट्या. हो मस्त आहे गड्या तुमचं. म्हणजे चित बी मेरी पट बी मेरी. तुमच्या हाती सापडलं असतं की नाही बरोबर चाटून पुसून खाल्लं असतं तुम्ही ना. आणि मी म्हणून राहिलं तर तू असा असं तसा माझाच केंडा काढून राहिले ते. अरे काय करतं गड्या झुंबरच्या लोफरच्या नाही लागून घेणार त्यानं. जाऊ दे तो विषय दे वर सोडून तू. हा ते शिवल्याचे घेणे देणे नाही आपल्याला आणि त्या मनशीचे घेणे देणे नाही काही आपल्याला. अवघड्या दगडू आपल्याला काही दोघांशी काही घेण देण नाही बा दोघे जायलाच ना ते माते म्हणणं नाही. हा आपण काहीच नाही करू पण पकडू तसंही त्याले झपके तर मारायला भेटतील. शिवला झोडून घेऊ ना आणि हा लगे हात मनशी बी झोडू. असं बोल बा तू काय ना गेले का. चला मग पाटील पकडलं कधी की नाही असे सबको सहायची बस. मग चला बबन बसून घ्या बरं आता तुम्ही. बा बसतो. वहिनी तुम्ही बसा ना बा. तुम्हीच काय उभे राहता तुमची पाय गवून येतील. बबन तुम्ही काऊन भेद भेद बसून राहिले कोपऱ्यात. एवढी मोठी गादी दिली सोडून पहा बरं. सांगू वहिनी माभिंगाला जीव शिवला आला ना सारा पचका होईन बा. तो म्हणेन काय कोण राहिला तुम्हाला घरात कसं पकडल्याने जायला पाहिजे बा. बापा तुम्ही ते काय टेन्शन घेऊन राहिले ते काही येत नाही आता घरी. वहिनी शिवल्या नाही पण मग भुसण्या असेल ना बा घरी. कसं तो त्याच्या बापाला सांगेन ना मग की बबन काका आलते म्हणून आपल्या घरी. उसने मी ना पहिलेच पिटालेला आहे भाई. त्याला 10 रुपये दिलात नाही मी ना. आता येत नाही तर संध्याकाळ घरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा ना वहिनी कोणी येणार नाही ना नक्की ना गॅरंटी आहे बा. त्यानं कसं वक्तार आलं ना आपल्याला जर पकडलं की बसल्या का माय साल्ट जोडीन बा तो शिवल्या का बेकार आहे एकतं. आणि तो भुसण्या तुमचा पोरगा आला तर माझं हा तो पोऱ्या सारा राजा माझं नाही एकतं तुमचा. बबन तुम्ही काऊन भिवून राहिले. मी असल्यावर काही टेन्शन घ्यायचं काम नाही बा. ते येत नाही ना कोणीच नाही येत त्यातलं घरी. मग पोरगा येत नाही आणि मानवराही येत नाही घरी. मी असल्यावर तुम्हाला काही भ्यायचं कामच नाही ना. आणि कोणी आलं तर मी पाहून घेतो ना. तुम्ही भिवू नका फक्त. हा ना वहिनी बरं मग या ना मग बसा वर. हा बसतो मी बी बसतो वर. जमला आता बबन. का वहिनी मला एक गोष्ट सांगा बा. तुम्हाला मीच कसा का पसंत आलो बा. गावातल्याच पोरात ना यंग आहात ना मापेक्षा. तो झाबरे आहे पाटील आहे तिकून तो आपला माऊली आहे. पण मीच कसा का बा मलाच कसा पसंत केलं तुम्ही ना. बबन ते यंग पोरं काय कामाचे हो. तुम्हीच कामाचे आहे माया म्हणून तुम्ही मला पसंत आले. बबन मिसूरवाले की नाही मर्दानगी असते ना. आणि बिना मिसुरीचे काय कामाचे होते. तुम्हाला मिसूर होती म्हणून मी तुम्हाला पसंत केलं. मिसूरवाले लोक मला लय पटतात. आणि बबन आता हे झाली बा माझी गोष्ट आता. पण तुम्हाला काय दिसलं मायाच्यात की तुम्ही ना मला पसंत केलं बा. की तुम्ही मार फिदा झाले बा. असं काय पाहिलं तुम्ही ना. मी अदार फिदा नो वहिनी. तुमचं बोलणं चालणं वागणं राहणं हिरोईन सारख्याच राहता तुम्ही. लाली लिपस्टिक की नाही हेच जास्त आवडते. तुम्हाला मी लई दिवसा पसंत करतो. पण कसं माझी गाण फाटत जाय ना शिवलाले. कसं बा एकाकडून असले की नाही मार खायला लागते. पण आता कसं तुम्ही होकार दिला म्हणून कसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोण मला पट्टा बा. मी बबन तुम्हाला लय दिवसाची पसंत करतो ना. पण तो मेळच नाही आला ना. कसं आता मेळ जमला बा आपला. आता कसं दोन्ही एकूण होकार आहे जमला आता चांगलं. वहिनी शिवलाला जर आपलं कान माहीत पडलं तर मग आपलं कसं होईल. बबन मला का माहित नाही का मानावरा कसा आहे तर. तो का दुधानं धुयाला का. सगळं गाव येते ना चरून तो. आताही त्यानं मनशी पटवायला आहे. मला का माहित नाही का. आता मी कपडे धुता त्याच्या पॅन्ट मध्ये चिट्ट्या निघतात तर मला का ते का माहित नाही का. दिसत नाही का मला. मानावऱ्याला असं वाटते की इले काहीच माहित नाही. पण मी बोलून नाही दाखवत म्हणून काय. तो तिकडे चरते आणि मी नाही इकडे हे केलं तर मग काय याच्यात वाव काय. मला काय मन नाही काय. मला वाटते की माय बी असा काही ना काही मग असं. अरे बाबा शिवलालचं कांट शिवलालच्या बायकोली माहित आहे बाबा. जाऊ दे आपलं तर सारखं होऊन राहिलं ना मग ते शिवल्याचं काही करायला लागत आपल्याला. हो ना वहिनी तो शिवल्या तसाच आहे. कॉलेजमध्ये बी अशाच पोरी पटत जाय दोन भनाभन फिरत जाय. आणि माय बापाचा लाडका होता. बुडा खपाखप पैसे काढून देत जाय. बुडी चोरून पैसे देत जाय झाली. हो बेजा वयस करेल आणि जवानी तर असाच फिरत जायचो. कोणाला लाजवर नाही जायचं. कोणाला कुकडे हॉटेलवर नाही जायचं. कोणाला कुठी लय ताल तोडले त्यानं लग्नाच्या अगोदर. हो ना बाबन मला काय माहित नाही काय. मानवरा किती बावन आहे तर मलाही माहित आहे ना. पण कसं आता लग्न झालं तर बापा माय बापानं दिल तर करून मग कसं आता राहा लागून राहिलं. मजबुरी आहे ना. त्या वहिनी त्याचा विषय करून काय करता. आपलं पहा आता पुढचं काय आहे तर कसं काय आहे तर.
बाबा आपला विषय कुकडच्या कुकडेच गेला. आपलं राहिलं आणि बसून राहिलं दुसऱ्याचं पिचत आपण. पण वहिनी बरोबर बोलल्या तुम्ही. पण कसं वहिनी, तुम्ही लय पट्ट्यामध्ये हो, तुमच्या आधारलाच फिदा हवे. बाबा तुम्ही मला वहिनी नका म्हणत जाऊ ना. मला कसं तरीच वाटते बाबा. माझं नाव घेत जा तुम्ही, अर्चना चांगलं. बरोबर बा, अर्चना म्हणत जाईन. आय लव्ह यू अर्चना. आय लव्ह यू टू बबन. चाल मग अर्चना, येतो मग मी. असं कसं बबन? आपण अटी यासाठी बसलो का आपण, की तुम्ही लवकर गेले पाहिजे म्हणून? बसा ना जराशे. नाही ना अर्चना, काय करशील नव्हती बसून. आता मग निघ तुम्ही. आता तर बापा आय लव्ह म्हटलं आपण ना. अजून लय राहिलं ना बाबा, बाकी आपले गप्पा राहिल्या, अजून पुढचंही राहिलं बोलायचं. आणि तुम्ही म्हणून राहिले चालले बी. हो ना वहिनी. थांबा बाबा, आता मी लाईट बंद करतो. अर्चना हे काय करून राहिली तू? काय करून राहिली असं? बनव बबन, थांबा ना. मुकड्यान बसा तुम्ही. जे काय होते ते होऊ द्या. कोणी येईन ना, कोणी येईन ना. कोणी येईन ना बापा. माझी भिवून राहिला ना. बाई असून भिवून नाही राहिली बाबा. आणि तुम्ही भलतेच भेटा बापा. भ्याचं काही काम आहे काय? मी आहे ना तुमच्या सोबत. मी आहे ना तुमच्या जोड. भ्याचं काहीच काम नाही. थांबा जराशी 2 मिनिटं. आता वय नका करू. अर्चना असं नको करू ना. मला गुदगुले हातात ना. अर्चना हात नको. पण बाबा थांबा ना. का पहिल्यांदाच करून राहिले का तुम्ही असं? खूपच लाजता बापा. लस लाजाळू तुम्ही तर. अर्चना थांब ना. बरं बाबा जराशी झालं ना. आता झालं ना. थांबा जराशी. अर्चना या शिवल्यानं मनशी पटवली आणि त्या बाबण्यानं शिवल्याची बायको पटवली अर्ची. आणि आपण बसलो हातावर हात धरून. त्या माऊलीला का आपण पटवतं का रे एखादी? पण साधा झपके खायला ना बा. कसं हाती पडलं की बसल्या कंबळलं मुळे लोक मारतात. कसं आहे शिवल्याने बबण्याला कसं मार खायचं सवय. आपल्याला काही सवय. बरी आहे बाबा आपली घरची बाशी कोशी. बायकोच बरी आहे आपली. प्रकार बापा हाकून दिला का आल्याला बापा. गड्या माऊली गड्यानं आवाज दिलाच कार बापा. बस त्याचा डोकसा खात नाही. बोला कुठे बा, काय म्हणता? अरे गड्या त्या शिवलालचं काय चालू आहे बा? आवाज दिला गडी जरी जरा थांबत बी नाही बाबा. म्हणा पोयते काय भानगड काय आले. तर मला काय माहित बापा शिवलालचं काय आहे तर? तुम्ही जाऊन विचारा त्याले. काय म्हणा गड्या काऊन थांबून राहिला तू तर? मला सांगून राहिला तू. मला चिवत्या बनवता काय मी 24 तास का त्याच्या बरोबर असतो तू. आणि तुला माहित नाही काऊन नाही थांबून राहिला होता. काय गड्या माझून लपून राहिला तू. काय सांग ना काय भानगड आहे तर? बा मी तुम्हाला काल चिवत्या बनू बापा. मला काही माहित नाही ना बाबा. काऊन करून राहिला तसा तो. काऊन नाही थांबून राहिला, काऊन नाही बोलून राहिला मला माहित आहे का? तुम्हीच जा त्याला विचारा. अबे लेका 1.5 महिना लेका आपण सोबत परिचयासाठी फिरलो लेका. एका ठिकाणी होतो. एक भाकर लेका आपण तिघाईनं खाल्ली. आणि लेका तू मला आता सांगत नाही कोणती गोष्ट. तू सांगायला पाहिजे की नाही. आता आपला दोस्ताना पक्का झाला की नाही. अरे बा तसं काही नाही बा. पण काही गोष्टी कसं नाही सांगितल्या जात. मला नाही सांगू शकत लेका तू. मला तर सांग. कसं आहे बा सांगितले असतो म्या. पण माझं होते ना. माझं ते कसं माझं झालं कसं मास नावीन ना त्याच्यात. आला गड्या आता माऊली लाईनवर. आता कसं यायला खल्लो विचारायला लागेल ना मला. गड्या माऊली मी काय माजून करणारा माणूस आहो का का? कधी कोणत्या गोष्टी माजून केलं का म्या? सांग ना काय भानगड आहे शिवलालची तर? बा शिवल्याचं हँडू गटकलं ना हो. त्याच गडबडीत आहे शिवलाल. ती मनशी नाही का भिकाजी. तिच्या बरोबर याचं कनेक्शन भिडलं. काय ते पुण्याला असते ते? हो तेच मनशी. याच्या लाईन मारेन ते. तिच्या मारे. जमलं दोघांचा जुगाड आता. अरे भाई असं आहे का रे बापा? म्हणून दाता म्हणून राहिला गड्या. भना भन पोहून राहिला. हा त्या शाळेत आहे. हो बापा तिच्या नांद लागेला तो. म्हणून तो माशीने बोलून राहिला आता. तो कसं त्याच्या नांदा लागेला आता. कसं तो शाळा करायला नांद लागेला तिच्या बरोबर. आता तो कसा जागा थांबलून राहिला. म्हणून तो कसं कोणाशी बोलून नाही राहिला. भना भन पोहून राहिला इकडे तिकडे. कुठी नाही विचारात पडेल त्याची गाडी सारी. लेका ते मनशी लेका दिशाली लेका पांढरी भरो काय लेका. पिल्ल आहे पोरगी. आणि हा खेळका पाहिला खेकडा. 2-4 लाता मारल्या 5-6 ठिकाणी मूर्ती. दिसलं बा याच्यात गावातले जवान पोरे दिले सोडून. यंग पिल हे कसं आहे बुड्या. दिला गदी बे तर परी काय काम की असं काम असते राजा बुडबा. हे कसं सारा मनाचा खेळ आहे. कोण पसंत कोण ना पसंत काही सांगता येत नाही. काय बा आजकालच्या पोरीचं काही सांगता येत नाही बाबा. काय कुठे लिंबडे लांबडे पोरं बरे पडतात बा पोरीले. आणि चांगले हँडसम पोरं येले भावही देत नाहीत पोरी. आता ते कंजूस असतात ना बिचारे. रुपा वाचणार असतात. पोरीला कसं खर्चिक पोर का पाहिजे. मग बरोबर लाईनवर जा. त्या बुडबा आपल्याला काय घेणे देणार साहेब. घरी या बुड्याची नाही काय गप्पा चालू आहेत बाबा. मगापासून उभ्यात रे. अरे गडा हे आले का बा? अरे गेला अर्धा घंटा 1 घंटा दाडीचा. अरे गडा काय चालू आहे काय नाही बस विचारत बसता दादा. हो गड्या माऊली तो बबन्या कुकडे गेला रे. भाऊ हो आमच्या मस्त गप्पा चालू होत्या. ही आले म्हणतात आता मुळली गोष्ट. अरे मला काय माहित बबन्या कुकडे गेला तर. मी काय राखा नसतो बबन्यावर. 24 तास म्हटलं त्याच्या ढुंगणाशी असतो बसेल तू. म्हणून म्हटलं बा तुला माहित असेल म्हणून. तो तिकडे दिसेल ना त्या घराकडे जाताना.
काय सांगायचं पण या बबण्यानं का शिवली बायको सोडून दिली मा बायको लागला बा. आता म्हणते तिकडे जायला म्हणजे घराकडे माया घराकडे हाय हेट मा घराकडे काल जाईन बा. तो तिकडे जायला शिवलालच्या घरी. शिवलालच्या घरी काल गेला बा घडी. काय भानगड अरे वाडे काय निघलं मग तोंडातून का मुतलं का. आता मुळा लागेल गोष्ट आपल्याला. नाही रे बा तसं नाही. शिवलालले भेटायला गेला शिवलालच्या घरी तो. हा ना कसं आहे गड्या त्या बबण्याला पाहून राहिला आम्ही. त्यांना 1000 रुपये उसने दिलेत ना माझ्याकडून. तर कसं ते घेणार बा मला. ते तो बबण्या जाणं तुम्ही जाणं मला काही घेण देण नाही बा. मला बा येऊ काय मी मला घरी जायला लागतील. ये ना बा मावली तुला गाडवलं काय मी 17-60 प्रश्न विचारत बसतात बा. घेणार देणं म्हटलं का याच्या गांधी लागेल पुरत रे बा. आपल्याला का कुकडे जाऊन दबा लागेल बा. शिवल्यान बबण्यात येतलं नाही का की आपल्यालाच प्रश्न विचारतात. हे भानगड का शिवल्या घरी कोण गेला बबने. अरे बुडबा हा खेळ दुसरा चालू व्हायला आता. काय खेळ आहे रे बा काय खेळ आहे. बापा या शिवल्यानं पटवली ते मनशी आणि शिवल्याची बायको पटवली त्या बबण्यानं. अशी शाळा आहे. बाबा मुतरीला का हे तर काही बेकार ना आजार बा. आता लाज वाटते काही त्या शिवल्या बायकोल्यावर चिले. जराशी जनाची मनाची पोरगा आणपा तिचा 10 वर्षाचा रे. का शिवल्यालाच बाई चोरा काय मग बायकोनं काय करा. बायकोनी मग बबण्या पटवला जशाच तशी. काय बापा चला रे गड चला ना पाहू ना काय आहे तो भानगड. चला 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 बुडबा चला तिकडे चालवतो आम्ही. वाईट दिवस आले बा. तो याच्या बायकोला पटवते हा त्याच्या बायकोला पटवते. म्हणजे काय बापा बेकार ना बा. मनशी लोटी आणा की वावरात न्या काही मग सुसून नाही राहिलो बा. कसं अठी कोण ना कोणी याची शक्यता आहेच म्हणा. हे वाळग आहे अठू कुणी येऊ शकते. पण वावरात कसं एखादा ऊस फूस पाहायला की नाही. ऊसात कोणी येत नाही सायाचं. ऊसच पाहा लागेल आपल्याला. तर हे पुरं गाव मा मागायला गेलाय. कसं मी कोणाशी बोललो नाही ना ते डाऊट येलच असेल. हे येतातच मा मागं वाज घेत जटेसा. या वाडग्यात गळ्या शिवला तुला काहीच करायला पुरत नाही. तिकडे एखादा ऊस झांबल आणि ऊसातच घेऊन जाय तिले. शिवलाल भाऊ आला की नाही मेळ. गड्या खाल्या मेळ तर आला. पण आता पुढे कसं करा हे नाही सुसून राहिलं ना. पण काय झालं काय सुसून नाही राहिलं बा तुम्हाला. जागा ठिकाण कुठी न्या. या वाडग्यात आणलं असतं तर तुला माहिती आपल्या गावातले कसे वाज घे कुत्र्या. हो बंद गावटीचा येईल मला पाय आले. हा कसा पुरा नंगा नाच भिन्न माया. काय राजा शिवलाल भाऊ तुम्ही राजा एवढे चॅप्टर असल्यावर विचार करायला लागून राहिला तुम्हाला. हा तुम्हाला राजा विचार करायला कामच नाही हो. तुमच्या डोक्याचं राजा 17-7 ठिकाणं असतील राजा पाहिलं तुम्ही ना. काल्या ज्याचं त्याला सुचत नसते ना बाबा. अरे शिवलाल भाऊ लावा ना काय ना काही डोकसं. लय आयडिया आहे राजा तुमच्या जो काय ना काही कोणती ना कोणती जागा अशी ना डोक्यात तुमच्या. लावा डोकसं. गड्या हाय मा इच्छा ऊसात घेऊन जा एखाद्याच्या. पण कसं मग ऊसात छाया डुकरं मुकरं नसो काही सांगता येत नाही ना. हा तडसं पडसं असतात बोशी. हा आपण दा करायला एक होईन काहीच भल काहीच दुसरं. बघ ऊसात शेप आहे वर ऊसातच घेऊन जा तुम्ही. हा ऊसात चांगला मेळ येते एकदम बिलकुल. कसं पाणी गिरी देल असते थंडगार असते बिलकुल ऊस. हा गरमात बी होत नाही काही नाही. उन्हाळ्याचं कसं बेस्ट आहे ऊस. आपल्या गावात कोणाचा ऊस चांगला आहे कोणाचा ऊस चांगला आहे. आपल्या गावात काय अरे आपले नामदेव भाऊचा ऊस एकदम हिरवा गार बियाण टाप आहे एकदम बिलकुल. वाळलेले चांगला सपाड्या त्याच्या अंदर काही दिवस नाही घुसलं की. त्या किरकिऱ्याचं माया पोटत नाही ना गड्या. त्यानं जर पकडलं की न बस मा ढोंगण्यात साल्टच काढीन तू. हो पहिले तुला माहित आहे मायन त्याचा 36चा आकडा आहे. अरे त्या ऊसाच्या वारात नसते बी हो नामदेव भाऊ. आता तिकडे पराठेल ठिबक टाकून आला नामदेव भाऊ. हा इकडे काही नसते ऊसात तुम्ही ऊसात छानच मारून ये. आणि एवढं कोणाला माहीत पडतं कोण लक्ष देते. कसं मनशीले बरोबर एकाकडून कोपऱ्याकडून बोलावून घ्या घेऊन जा ऊसात. काय राजा तुम्हाला सांगा लागते राजा एवढे साऱ्या गावाचे हुशार असल्या. बरं तू होऊन राहिला खाल्या तसंच करतो मी आता. हा ऊसातच घेऊन जातो तिले. दुसरी जागा तर काही शेप नाही भाऊ. इकडे वाडग्यात आणलीस ती म्या. हो कसं आपलं वाडगं तर रिकाम आहे. पण कसं अटी गडबड होण्याची शक्यता जास्त आहे. नाही शिवलाल भाऊ तुमच्यासाठी आहे की नाही ऊसच चांगला राहील. हा ऊसात कसं थंडगार बी चालते ना मग काही वांदाही नाही. अटीसा कसं कुटार मोठार आगे खात होते राजा. हा बरोबर मिळण्यात ना अटी. बरं काल्या बोरी आयडिया दिली तू ना. आता ऊसातच नेतो सायाशीले. हो आता बस बघ तिले फोन करतो घेऊन जातो तिले आता. आता शिवलाल भाऊ तुमचं तर जमलं राजा पण आमचे बा काय ना काही हो. हा आमचाही मेळ आणा बा. आम्हाला काय असंच ठेवता का राजा तुम्ही. हा वाज घ्यायले. आता माझं सरकं होते अजून सरकं झालं नाही ना बाबा. तू आलंय माझं कुरकुर करायला. थांब तू जरासा वय न करून मा झालं की बस तुझ्या सेटिंग दे तुम्ही लो तुई. कसा शिवलाल भाऊ तुमच्या बरोबर माई पाहिजा बरं घोड्या बरोबर गदई जत्रा बुरी. हा आता तुमची सेटिंग नाही लावली राजा म्या. पाहतो ना बे तुला जबान दिली ना मग झालं. हा पाहतो मी. मग चाल मग आता येऊ काय मी. हा तिला फोन लावा लागतील मला. हो या ना शिवलाल भाऊ.
अरे काय शिवला उसात चालला ना तू, ते बी नामदेव भाऊच्या. अरे नामदेव भाऊले जाऊन सांगतो ना मी तुमच्या उसात म्हणून खेळ चालू आहे म्हणून. बंद गाव तडसा जमा करतो पकडून देतो. थांबतो शिवला आता आलेच माझं करतो मी. शिवलालदा थांबा आता बजेटच बसू द्या शिवलालदा. लय वय वय करून आला बाईच्या नांदी लागते काय. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा.